आपल्यापैकी जवळजवळ सगळेच जण अंडे खाल्ल्यास त्याची साल लगेच कचरापेटीत फेकून देत असतात. पण अंड्याच्या टरफळांना आपण कचरा समजत असतो. अंड्यातील पिवळं बलक आणि पांढरा याशिवाय अंड्याची साल देखील खूप प्रभावी असते. बहुतेकांना हे माहीत असते की अंड्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. यामुळे अंडे संतुलित आहार मानला जात असतो. पण आपण फक्त अंड्याची पिवळं बलक आणि पांढरा भाग महत्त्वाचा मानतो. अंड्याच्या सालींना एग शेल्स असे म्हणतात. हे तुमच्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त असतात. ही सर्व दिसणारी अंड्याची साल एक प्रकारचा नैसर्गिक खनिजा असतो, जो आपल्या आरोग्यापासून ते घराच्या अनेक कामांसाठी अत्यंत उपयोगी ठरू शकत असतो. अंड्याच्या सालीत कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण भरपूर असते. याशिवाय बोरॉन, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न, सल्फर आणि झिंक यासारखे अनेक महत्त्वाचे पोषक तत्व त्यामध्ये असतात. एका अहवालानुसार अंड्याच्या सालीमध्ये 90% जास्त कॅल्शियम कार्बोनेट असते, जे मानवी शरीराची हाडे आणि दातांसाठी खूप महत्त्वाचे असते. म्हणून अंड्याची साल फेकून देण्याऐवजी त्याचा कसा वापर करावा ते महत्त्वाचे असते. अंड्याच्या सालीची आपण बारीक पूड तयार करून ती दह्यात किंवा मधात मिसळा. या मिश्रणाचा चेहऱ्यावर स्क्रब केल्यास त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. त्याचबरोबर त्वचा अधिक चमकदार होण्यास मदत होत असते. याचा नियमित वापर केल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात. वृद्धावस्थेच्या खुणा कमी होण्यास मदत होत असते. अंड्याच्या सालीची पूड तयार करून दह्यात मिसळा. हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा आणि 20 ते 25 मिनिटे तसेच ते केसांना राहून द्या. नंतर केस स्वच्छ धुवा. यामुळे केसांची नैसर्गिक चमक येण्यास मदत होईल. 1 चमचा अंड्याच्या सालीची पूड, चिमूटभर बेकिंग सोडा आणि त्यामध्ये थोडे नारळ तेल मिसळा. त्याची पेस्ट बनवा. या पेस्टने दात घासावे. असे केल्याने दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होईल. तसेच दात पांढरे दिसण्यास मदत होत असते. अंड्याची साली पूड बनवून नेल पॉलिशमध्ये मिसळा. ही नेल पॉलिश नखांवर लावा. असे केल्याने आपले नखे मजबूत होण्यास मदत होईल. तसेच घरातील कामासाठी जळालेली किंवा जास्त घाण झालेली भांडी स्वच्छ करण्यासाठी अंड्याच्या सालीचा उपयोग होत असतो. यासाठी अंड्याची सालीची पूड जाडसर वाटा. ती भांड्यावर घासा. भांडी स्वच्छ होण्याबरोबर चमकदार होत असतात. स्वयंपाकघरातील सिंकमध्ये अडकलेली घाण काढण्यासाठी अंड्याची सालीची पूड बनवा. ही पूड सिंकमध्ये टाका. त्यानंतर सिंकमध्ये गरम पाणी वळवा. सिंकमध्ये घाण सहज निघून जाण्यास मदत